गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीकला आपण पाहतोय राईट टर्म होता विकेटचा मारा गेम ऑन इथे ग्रीन सिग्नल दिला जात आहे ओहो पहिला चेंडू अक्षरशः खोलवर टप्प्याचा चेंडू पहिला चेंडू इथं आलाय निर्धाव ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळाली पहिला चेंडू प्रतीकचा निर्धाव आलाय ओहो दुसरा चेंडू देखील आलाय निर्धाव कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाचा विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रतीक सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय हो या वेळेस फटका फसलाय चेंडूवरती क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पहिला चेंडू मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता प्रदीपचा इथे मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक हारेश आणि त्या हारेशकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या जीवनदान मिळत असताना मात्र प्रदीप या फलंदाजाला आणि या जीवनदानाचा मात्र पुरेपूर फायदा घेतला जाईल चला काळेवाडी संघाचा कर्णधार साथीनं मी तेलंबाडी संघाचा कर्णधार लगेचच यायचंय नाणेफेकीचं कौल मात्र केलं जाईल आणि इथे मात्र मयूर चपारीचा झालाय अंत आणि बाद रेबेस कैलास सॉरी आकाश चपारीचा अंत हो 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 या वेळेस कमाल अगदी अक्षरशः ब्रह्मास्त्राचा वापर केला इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त करत असताना कैलास गिरा चपारीचा देखील अंत नवीन फलंदाज मयूर ओहो यावेळेस मयूर फोल्डर चेंडू होता चांगला फटका कार्पेट साहाय्याने चेंडू क्षेत्ररक्षकाकडे एक सिंगल कंप्लीट झाल्या आणि मात्र एक सिंगल दाब्याच्या साहाय्याने धावफलक 2 या धावसंख्येवरती षटक क्रमांक पहिलं संपलं कमालीचं षटक विचार करत केला तर कमालचं षटक अक्षरशः फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या 2 विकेट देखील पाहायला मिळाले षटक क्रमांक दुसरं बरगती पदावरती आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर सागरला आपण पाहतोय एक छोटा गोलंदाजी ट्रॅक वरती 48चं टार्गेट
आणि 48चं टार्गेट चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा 2 विकेटचं पतंग देखील पाहायला मिळालं. इथे विकेटचं पतन अजून एकदा स्टंपला स्पर्श करून जाणारा हा चेंडू इथे मयूरच्या पारीचा देखील झाला अंत. मयूर बॅक टू द पवेलियन. हो यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली पवन पवन करण्याच्या चुका पाहायला मिळाल्यात यावेळेस. इथे मात्र विचार केला तर 2 धाब्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. 2 धावांनी दाफलक 4 धाबा दाफलकावरती. हो यावेळेस अजून एकदा कमालीचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस कमालीचा फटका. इथे माझं अक्षरशः लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्राबल झाला आणि या चेंडूवरती मिळाल 4 धाबा. या 4 धाब्याच्या सहाय्याने दाफलक 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. तसेच महादू ठोंबरे कृपया आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल मान आणि सन्मान. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. हो या बॅटने मारण्याचा प्रयत्न नाही तर दूरवरून क्षेत्ररक्षक हरिश्चंद्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. सिंगल धाब्याच्या सहाय्याने दाफलक 9 धावा दाफलकावरती. हो यावेळी बॅटचे कडा आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराच्या साह्याने दाफलक पुढे सरसावत असताना मी विनंती करेन रस्त्याने येताना कुणाला जर मोबाईल सापडला असेल तर प्लीज जमा करायचंय. कारण की यस सॅमसंग कंपनीचा मोबाईल रस्त्याला पडलाय कुणाचा. तर प्लीज कुणाला जर सापडला असेल तर नक्कीच आणून द्या. इथे 13 धावा दाफलकावरती या षटकानंतर. हो यावेळेस बॅटचे लिडिंग एज आणि इथे मात्र स्लीप क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजी टॅगचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांगे कोट्याचं 3रं षटक घेऊन येत असताना बीजेला पण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती लिडिंग एज लागली होती मात्र कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. हो यावेळेस फुल टॉस चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. हो या वेळेस काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. इथे विचार केला तर स्क्वेअर लेग
च्या डोक्यावरनं हा फटका खेचून आणलाय. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. 19 धावा धावफलकावरती. यावेळेस ग्राउंड ऑफ स्टंप स्क्वेअर मारा बंतर धाबेच्या साह्याने इथं मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाले आहे. 20 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस बराचसा चेंडू हा बेत आहे. चेंडू वन बाउन्स. क्षेत्ररक्षक पकडणार, उचल फेक करणार. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. 22 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एक दाबाने खेळून काढलाय. चोरवरून क्षेत्ररक्षक प्रतीक आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळालंय. 24 धावा धावफलकावरती. अजूनही इथून 7 चेंडूने विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने या चेंडूवरती एखादा मोठा जर फटका पाहायला मिळाला तर नक्कीच त्यानंतर थोडस टार्गेट कमी होईल. मात्र या चेंडूवरती कशा प्रकारे फटका खेचला जाईल पाहणं गरजेचं आहे. ओहो नो. आणि प्लस चौकार 4 आहेत ना. 4 नक्कीच. शिल्लक आहे आणि या 5 धावेच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती. फ्री हिट चेंडू. यस षटक क्रमांक 3 संपलंय. 29 धावा धावफलकावरती. 19 धावा लागतात विजयासाठी. अजूनही 19 धाब्यांची गरज. तर संतोष थोराड तुमचा मोबाईल सापडला गेलाय. निलेश कडे आहे तो मोबाईल 5 खडकवाडीचा. तर तुम्हाला तो थोड्या वेळात आणून देईल संध्याकाळी. यस नक्की संध्याकाळी. कुलाचा डाक भर दिया ऋषी. ओहो आहा प्रयत्न चांगले होते. इथे विकेटही नसेल आणि रन नसेल याची देखील दक्षता घ्या. 1 धाव कमी. 1च धाव. दोन्ही पिच जर सोडलं तरच धाव दिली जाईल याची देखील दक्षता घ्यायची.
एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक 30 या धावसंख्येवरती. आता इथून 18 बनवायच्यात. येणारे 5 चेंडू आणि 18ची गरज आहे. 3 षटकार म्हणजे 3 चेंडूमध्ये सामना फिनिश होऊ शकेल. मात्र त्या कशा प्रकारे हा सामना फिनिश केला जाईल भावा लागेल. बॅटचे लेडिंग एच. इथे मात्र फलंदाज होईल बाद. प्रदीप विनोदच्या पारीचा अंत झालाय. नवीन फलंदाज मंगेशला आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता मंगेश न्यू बॅटर आपण पाहतोय. आणि बीमर साठी फक्त रिव्ह्यू आहे याची देखील दक्षता घ्यायची. प्रत्येक बॉलला आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. फक्त आणि फक्त बीमर साठी. यावेळेस कमालीचा झेल इथे सुनीलने टिपलाय. इथे मात्र मंगेश गेल्या पावलाने माघारी येत असताना पाहायला मिळेल. पूर्णपणे सामना इथे मात्र टीम जांभळवाडी संघाकडे आपण पाहतोय. बॅट राबेस मैदानाच्या आतमध्ये संजयला आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता मात्र पूर्णपणे या सामन्याची हवा काढून घेतली जाते टीम जांभळवाडी संघाकडनं. कमालीचा विचार केला तर सामना झाला असता. मात्र वारंवार मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. आणि इथे मात्र